नमस्कार मित्रांनो, प्रवीण विटेकर ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत. मित्रांनो, कशात मजेत ना? असायलाच पाहिजे. मित्रांनो, आपण डायरेक्टली विषयाकडे जाऊया, कारण विषय फार गंभीर आहे. महाराष्ट्र शासनानं सुरक्षा रक्षकांचे फॅमिलींचे जे काही माहिती आहे ती माहिती मागवलेली आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रातल्या सुरक्षा रक्षकांच्यासाठी हे आहे. किंबहुना काही सुरक्षा रक्षक मंडळामधून जे पुण्यामध्ये असतील किंवा अन्य सुरक्षा रक्षक मंडळ असतील, त्यांनी ऑनलाईन पद्धतीनं किंवा ऑफलाईन पद्धतीनं फॉर्म भरून घेतले असतील किंवा त्यांची माहिती जी आहे ती घेतलीसुद्धा असेल. माहिती म्हणजे काय? जर आपण सुरक्षा रक्षक हा विवाहित असेल तर त्याच्या कुटुंब, त्याची पत्नी, त्याची मुलं आणि त्याचे आईवडील आणि अनुकंप तत्वावरती जर कोणी भरती झाला असेल तर त्या महिला सुरक्षा रक्षकाचे मुलं आणि त्याची सासू सासरे हे असं सर्व माहिती ह्याच्यामध्ये घ्यायची आहे. तर ती माहिती इतर जिल्ह्यामधल्या म्हणजे आपल्याला थोडक्यात माहिती मिळाली की बाबा रे, हे माहिती इतर जिल्ह्यामध्ये सुद्धा ऑफलाईन पद्धतीनं काही ठिकाणी घेतली नसेल तर लवकरात लवकर तीसुद्धा घेतली जाईल. ऑनलाईन पद्धतीनं जो आपला ॲप्स आहे त्या ॲप्सच्या पद्धतीने घेतली जाईल. ही माहिती आता आपल्याला मित्रांनो आपल्या सुरक्षा रक्षक मंडळ सानपाडा या ठिकाणाहून सुद्धा आपल्याला सांगण्यात आलेलं आहे की ही माहिती लवकरच आपल्या ॲप्समध्ये येणार आहे आणि मुंबईमधल्या सुरक्षा रक्षकांनी त्या ॲप्समध्ये ॲप्स ओपन झाल्याच तुम्हाला त्याच्यावरती येईल. तर ते ओपन झाल्यानंतर त्याची डायरेक्टली लिंक म्हणा किंवा अन्य काही एखादं मेसेज आहे तो येईल. तो क्लिक केल्यानंतर तुम्हाला ती माहिती भरायची आहे. त्याच्यामध्ये माहिती काय काय भरायचं आहे मित्रांनो? मी बोललो ना तुम्हाला पहिलंच, जर आपला सुरक्षा रक्षक विवाहित जर असेल तर त्याच्या पत्नीचे नाव असणार, त्याच्या पत्नीची जन्मतारीख, त्याचा आधार नंबर हे असणं फार जरुरीचं आहे. नंतर त्यांची मुलं, आता मुलांचासुद्धा मुलांचा आधार कार्ड नंबर असणार आहे. त्याच्यामध्ये त्यांचं जन्मतारीख असणार आहे आणि शिक्षण. मग शिक्षणाच्या कॅटेगरीज आहेत ते तुम्हाला मी पुढे सांगेनच कशा पद्धतीनं काय ते. प्रत्यक्षात आधार नंबर आणि ह्या सगळ्या काय गोष्टी मित्रांनो हे तुम्ही घेऊन बसायचं आहे. आणि सुरक्षा रक्षक मंडळामधून अध्यक्ष आपले अध्यक्ष आपले अशोक डोके साहेब आणि सचिव गौरव साहेब यांनीसुद्धा सांगण्यात आले की त्यांना थोडीशी माहिती विचारली असता त्यांनी सांगितले की हे 3 ते 5 दिवसासाठी हे आपल्याला नोटिफिकेशन ठेवण्यात येणार आहे. त्या दिवसामध्येच आपल्याला ते पूर्णतः माहिती सबमिट करायची आहे. तर माहिती बरोबर सबमिट करा मित्रांनो, कारण तुम्ही कुठेतरी एका ठिकाणी शांत ठिकाणी बसून या सर्व कागदपत्राची माहिती जी आपल्याला भरायची आहे ती पहिली घ्या, तुमच्या जवळ ठेवा आणि नंतर ते परत तुम्ही फिलअप करा. व्यवस्थितरित्या नावं वगैरे स्पेलिंग मिस्टेक न करता हे भरायचं आहे, कारण त्याच्यामध्ये तुम्हाला एडिटचं ऑप्शन नाही ठेवलेला. ह्याच्यामध्ये एडिटचं ऑप्शन नाही. चुकून जर हे काय तुमचं चुकून नावामध्ये स्पेलिंगमध्ये जर चुकीचं झालं तर मित्रांनो तुम्हाला ते परत सुरक्षा रक्षक मंडळामध्ये IT आपलं जे डिपार्टमेंट आहे त्याच्यामध्ये जाऊन तिथं करतात की नाही हे अजूनपर्यंत मलाही माहिती नाही आहे. परंतु त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला ते तुम्ही जो फॉर्म भरला आहे तो एडिट होतो आहे की नाही तेच सांगू शकतात मित्रांनो. आपल्याकडे तेवढी माहिती उपलब्ध नाही आहे. म्हणूनच माहिती भरायची असेल तर माहिती कशा पद्धतीने भरायची हे मी तुम्हाला आता व्हिडिओच्या माध्यमातून सांगेनच. तत्पूर्वी तुम्हाला मी आगास करतो आहे की मित्रांनो आपल्याला माहिती जी काही भरायची आहे, आधार नंबर, जन्मतारीख, ह्या सगळ्या काही गोष्टी घेऊन ठेवा. आता काही सुरक्षा रक्षकांना प्रश्न पडला असेल की साहेब माझंच वय आता 50च्या पुढं आहे, माझ्या आईवडिलांची जन्मतारीख कुठे आहे? ते आधार कार्डवरती फक्त वयवर्ष जे आहे ते आधार कार्डवरती आहे. तर त्यावेळेस काय करायचं? वयवर्ष मित्रांनो त्या ठिकाणी असेल काय तुमचं 60 वर्ष किंवा त्याच्या पुढे असेल किंवा अन्य काय फक्त वयवर्ष असेल, परंतु तुम्हाला जन्मतारीख ही टाकायचीच आहे. तर ती कशा पद्धतीनं तुमच्याच घरामध्ये तुम्हाला जर विचारून काही माहिती असेल तर त्या कोणताही दिवस असेल किंवा महिना असेल तुम्हाला हा सिलेक्ट करावाच लागणार आहे. त्याशिवाय तो कॉलम पुढे जाणार नाही आहे. म्हणूनच आणि वयवर्ष जे असेल तर तुम्हाला त्या वयवर्षाच्या अंदाजाने किती हे असेल जन्मतारीख असेल ते पहिलीच तुम्हाला ते घेऊन ठेवावं लागेल. म्हणजे जन्मतारखेचे ते आत्ता वयवर्ष त्यांचं किती असेल त्या अंदाजाने आत्ता त्यांचं जन्मतारीख ही किती असू शकते, म्हणजे तो साल कोणता असू शकतो तो घ्या. महिना आणि दिवस काय मित्रांनो इकडे तिकडे एवढं काही इम्पॉर्टंट ती गोष्ट नाही आहे, कारण त्यांची कागदपत्र उपलब्ध करता आपल्याला माहिती नाही आहे. कारण
आपण कित्येक वेळा ते माहिती घेण्याचा प्रयत्न केला असेल काय सुरक्षा रक्षकांनी आपल्या पाहणाऱ्या प्रेक्षकांनीसुद्धा, परंतु ती माहिती मिळाली नसेल, वयवर्षच त्यांचं नमूद केलं असेल, परंतु ते तारीख आठवणीनं करायचं. मित्रांनो, ह्या सगळ्या काय गोष्टी तुम्हाला लवकरात लवकर करायच्या. तुम्हाला मेसेज समजला. आता कशा पद्धतीनं करायचं हे जे आपल्या ॲप्समध्ये आल्यानंतर कशा पद्धतीनं करायचं तर तुम्हाला मी सांगतो मित्रांनो. आपल्या ॲप्समध्ये ज्यावेळेस आपण ॲप्स चालू करतो आणि ॲप्स चालू केल्यानंतर प्रथम आपल्याला काय येतं, लॉग इन विचारलं जातं. आपल्याला आता लॉग इन विचारलं जाईल. मग आपण आपल्या ॲप्समध्ये लॉग इन करतो. काही आपल्या सुरक्षा रक्षकांनी प्रत्येक वेळी आपल्याला माहिती नसतं, त्यामुळे सेव्ह करून ठेवलेला असतो. तर त्या पद्धतीने सेव्ह केलेलं असेल तर सेव्ह करून तुम्ही आपलं सुरक्षा रक्षकां मंडळाचा जो काही ॲप्स तुम्ही इथे पहा स्क्रीनवरती मंडळाचा आहे, त्यानंतर तुम्हाला एक मेसेज येईल बघा इथं, क्लिक हिअर किंवा स्किप. तुम्ही स्किप केलं तरीसुद्धा तुमचं ॲप्स ओपन होईल. तिथं लाल कलरचं असं अक्षर येईल, त्याच्यावरती तुम्ही ते क्लिक केल्यानंतर तर डायरेक्टली फॉर्मवरतीच जाणार आहे. तो फॉर्म आता तुम्हाला भरायचा मित्रांनो. मग त्या ठिकाणी तुम्ही विवाहित आहात अविवाहित आहात ते भरायचं आहे. त्याच्यामध्ये मग पत्नीचं नाव, त्याच्यामध्ये तुमचं काही जन्मतारीख असेल ते जन्मतारीख, दिवस, महिना तो सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर वय ऑटोमॅटिकली येईल. मग आधार नंबर, या ठिकाणी तुम्हाला आधार नंबर हे करायचं, नमूद करायचं आहे. आधार नंबर व्यवस्थित नमूद करा, एक वेळ पाहून करा आणि सेव्ह टू नेक्स्ट करायचं आहे. सेव्ह टू नेक्स्ट केल्यानंतर इथं जन्मतारीख थोडीशी चुकली तर जन्मतारीख ही व्यवस्थित टाका, चुकलं तर ते घेणार नाही आहे. तर तुम्ही जन्मतारीख पुढे घेतल्यानंतर सेव्ह टू नेक्स्ट म्हटल्यानंतर पुढं तुम्ही जाल मित्रांनो. त्याच्यामध्ये पुढे गेल्यानंतर नवीन नोंदणी. आता ह्याच्यामध्ये अपत्याचे तपशील भरायचं आहे. म्हणजे आपली मुलं आहेत तर त्या मुलांचा पहिलं त्यांचं नाव येईल, पूर्ण त्यांचं नाव. त्याच्यानंतर तुम्हाला व्यवस्थितरित्या नाव स्पेलिंग न चुकता त्याच्यामध्ये भरायचं आहे मित्रांनो. आणि हे भरत असताना चुकी करायची नाही आहे. मी तुम्हाला हे सॅम्पल सगळं सांगतो आहे. याच्यामध्ये नंतर तुम्हाला जन्मतारीख, त्या मुलाची जन्मतारीख जे असेल ते व्यवस्थितरित्या जन्मतारीख भरायचं आहे. त्याचा आधार नंबर, ओके, आधार नंबर काय आहे तो आधार नंबर ह्याच्यामध्ये नमूद करायचा आहे. आधार नंबर व्यवस्थित नमूद करा, न चुकता ह्या सगळ्या काय गोष्टी भरायच्या आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला आधार नंबर आता त्याच्यानंतर काय आहे, स्त्री आहे की पुरुष आहे ते त्याच्यामध्ये तुम्ही हे करा, पहा. आणि नंतर परत तू सिलेक्ट शैक्षणिक स्थिती, शैक्षणिकमध्ये काय शिक्षण पूर्ण झालं आहे, शिक्षण पूर्ण आहे किंवा शिक्षण झालेलं आहे, या सगळ्या काही गोष्टी असतील. त्याच्यामध्ये तुम्ही मग काय उत्तीर्ण झालं आहे, 8वी 9वी 10वी काय झालं असेल ते करा. त्याच्यामध्ये ते तुम्ही टाका. उत्तीर्ण झाल्यानंतर मग सेकंड नंबरला येईल परत तुमचं दुसरं अपत्य असेल तर सेम त्याच्यामध्ये तसंच करायचं आहे. दुसरं मुलगा असेल मुलगी असेल तर त्याचीसुद्धा माहिती तुम्ही भरायची आहे. त्याच्यामध्ये संपूर्ण आता सेम त्याच पद्धतीनं आहे. याच्यामध्ये तुम्ही व्यवस्थितरित्या माहिती भरा, कारण शैक्षणिक पूर्ण झालं असेल, कारण कुणाचं ग्रॅज्युएशन पूर्ण झालं असेल किंवा शिक्षण पूर्ण झाले नाही, असंच सगळं त्याच्यामध्ये ऑप्शन्स आहेत. ते ऑप्शन्स पाहून व्यवस्थित ऑप्शन करा. आपण हे विषय कोणता आहे, म्हणजे आता 7वीत असेल तर कुठलं आहे, सेमी इंग्लिशला आहे की इंग्लिश मिडियमला आहे ते त्याच्यामध्ये नमूद करा. म्हणजे तो नमूद विषय जो आहे तो तुम्हाला शंका येईल त्याच्यामध्ये, तर तो नमूद करा त्याच्यामध्ये. ते नमूद केल्यानंतर पुढे आपण शिक्षणाचा तपशील, मग पहिलं म्हणजे आता 7वीपर्यंत असले 12वीपर्यंत असले म्हणजे पहिलं, मग त्याच्यामध्ये 1 येणार, ओके. त्याच्या पुढे असेल शिक्षण 12वीच्या नंतर मग 2 येणार, मग ग्रॅज्युएशन परत तुम्हाला त्याच्या पुढचे कोर्सेस असेल त्या पद्धतीनं असतं. हे असं ह्या पद्धतीनं भरायचं. त्याच्यानंतर थर्ड म्हणजे 3 अपत्य असेल. आम्ही तुम्हाला सॅम्पलमध्ये ह्या सगळ्या काही गोष्टी दाखवल्यात. वेगवेगळ्या पद्धतीनं याच्यामध्ये दाखवलं आहे की तुम्हाला शैक्षणिक पात्रता किंवा ह्या सगळ्या काही गोष्टी आम्ही वेगवेगळ्या घेतलेल्या आहे ह्याच्यामध्ये. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला स्त्री पुरुष म्हणजे जे काय शिक्षण पूर्ण अपूर्ण ही सगळी माहिती तुम्हाला मी स्क्रीनवरती दाखवले. तुम्ही त्या पद्धतीने हे स्क्रीनवरती पाहूनसुद्धा फॉर्म भरू शकता. व्यवस्थित अगदी तपशीलनुसार तुम्हाला फॉर्म भरायचं आहे. काही चुकलं तर व्यवस्थित पहा आणि व्यवस्थितरित्या हे करायचं आहे. त्याच्यानंतर पुढे आपण जाऊया. हे जसं आहे तसंच तुम्हाला सगळे आले. पुढे गेल्यानंतर लास्टला सेव्ह टू नेक्स्ट. इथे थोडंसं परत आधार नंबर जो आहे तो चुकलेला आहे. आधार नंबर म्हणजे आम्ही सॅम्पलमध्ये हे टाकलं आहे. 12 अंक पूर्ण व्हायला लागतात त्याला. 12 अंक म्हणजे ठेवलेला आहे, तो जो काही स्लॉट ठेवला आहे तो 12 अंकाचा आहे. आधार कार्ड नंबर जे आहेत ते 10 किंवा 11 नंबरचे आहेत. इथं 12 नंबरचे ठेवलेले आहेत, ते तेवढे ठेवावं लागतील.
आणि सेव्ह टू नेक्स्ट केल्यानंतर परत नवीन नोंदणी. आता अवलंबित व्यक्तीचे तपशील म्हणजे अवलंबित व्यक्ती कोण आहे. आता आपले आईवडील आहेत तर त्या आईवडिलांचं प्रथम तुमच्या वडिलांचं येणार त्याच्यामध्ये, त्यांचं नाव, त्यांचं पुरुष म्हणजे आहे ते, त्याच्यामध्ये जन्मतारीख पहा. इथं जन्मतारीख ही फार महत्त्वाची आहे. ही जन्मतारीख ह्याच्यामध्ये इथं नमूदच करायचं. म्हणून पहिल्यांदा तुम्हाला सांगितले की जन्मतारीख आणि आधार कार्ड नंबर हे तुम्हाला हे ठेवायचंच आहे. ओके. आणि मग त्याच्यामध्ये हे ठेवल्यानंतर परत नवीन नोंदणी अजून तुम्हाला करावं लागेल, कारण एक झाल्यानंतर परत दुसरा तुमच्या आईचा असेल त्याचं भरल्यानंतर परत सेव्ह टू कंटिन्यू केल्यानंतर तुमचा कौटुंबिक तपशील हा केल्याबद्दल धन्यवाद म्हणून तुम्हाला येईल. म्हणजे पूर्णतः हे तुमचं सगळं तुम्ही स्क्रीनवरती पाहिलं. ह्या सर्व काही गोष्टीमध्ये जो फॉर्म तुम्हाला भरायचा आहे तो त्याच्या पद्धतीनं आहे. अधिकची माहिती जर तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता. संपर्क म्हणजे व्हॉट्सअपवरती साधा संपर्क, मेसेज करा की मला याच्यामध्ये काही येत नाही आहे. किंबहुना आपल्या आसपासमध्ये जे शिकलेले आपल्या सुरक्षारक्षक आहेत बरं का मित्रांनो, जे आपले सुरक्षारक्षक आहेत त्यांच्याकडून हे सर्व काही भरून घ्या व्यवस्थितरित्या. आपल्या युनिटमध्ये असं कोणी नाही आहे की त्याला माहिती नाही आहे. युनिटमधले जे काही आपल्या जवळचे सुरक्षा पर्यवेक्षक आहेत, सुरक्षा अधिकारी आहेत, त्यांनीसुद्धा हे मदत करायची आपल्या सुरक्षारक्षकाला आणि त्याची सर्व काही ही माहिती घेऊन भरायची आणि ती लवकरात लवकर भरायची. अन्यथा काय होईल, अन्यथा तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही ॲप्स ओपन करण्याचा प्रयत्न कराल त्यावेळेस तुम्हाला ॲप्स ओपन होणार नाही आहे. जोपर्यंत ही माहिती भरत नाही तोपर्यंत तुमचा ॲप्स ओपन होणार नाही. आणि त्याच्या पुढे जाऊन, कारण शासनाकडे ही माहिती सर्व द्यायची आहे, खूप लेटच ह्या सगळ्या काही गोष्टी आपल्याकडे आलेल्या आहेत आणि लवकरात लवकर त्यांना पोचवायचे आहे. त्यामुळे सर्वांनीच या गोष्टीकडे गांभीर्यानं थोडंसं घेऊन बरं का. ते कसं आधार कार्ड पॅन कार्डचे लिंक तुमचं झालं नाही आणि मग आता पगार थांबला, मग यावेळीसुद्धा असा काही पगार जर थांबला तर त्याचे नवल वाटून घेऊ नये. म्हणूनच आपल्या प्रवीण विटेकर यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला सर्वांना हात जोडून विनंती करतो आहे की बाबारो, हे काय भरायचं आहे, जो फॉर्म भरायचा आहे तो लवकरात लवकर आणि व्यवस्थितरित्या शांतरित्या भरा. आपल्या युनिटमधल्या सुरक्षारक्षकांना ज्यांना येतं आहे बाबा सगळं मोबाईल हँडल करता येतं, कोणी फॉर्म भरता व्यवस्थित येतं, कोणी भरला त्याचं व्यवस्थित झालं तर दुसऱ्याचंसुद्धा भरण्यास सहकार्य करा. एकमेकांना सहकार्य करा, एकमेकांना सांगा, एकमेकांच्यापर्यंत ही माहिती पोचवा की जेणेकरून जास्तीत जास्त लोकांच्याकडून ही माहिती येईल. आणि महाराष्ट्रातल्या इतर जिल्ह्यामधल्यासुद्धा सुरक्षारक्षकांना मी विनंती केली की जर तुमच्याकडे असं सुरक्षारक्षक मंडळाने विचारणा केली नसेल तर त्यांना विचारा फोन करून की अशी काही माहिती आपल्याला भरायची आहे का. किंवा काही सुरक्षारक्षक मंडळाने भरूनसुद्धा घेतली असेल. काही ऑफलाईनमध्ये जे काही पेज असतील त्याच्यामधून माध्यमातूनसुद्धा घेतली असेल. ही माहिती आपल्याला एकाच वेळेस आपण सगळेजण भरू शकतो. आणि म्हणूनच मुंबईमधले सुरक्षारक्षक आता ज्यावेळेस आपलं वेटिंग्स आहे ते ऑनलाईन आहे. आता सगळ्यांना पहिल्यांदा म्हणत होते अरे काय त्यांना जमणार आहे, काय त्यांना येणार आहे, असे सगळे होते मित्रांनो. म्हणजे आपल्याला अजून काही लोक समजतात की अडाणी ते अडाणीच आम्ही राहायचं का, आमच्या सुरक्षारक्षकांनी पुढं जायचं नाही आहे का, आमच्या सुरक्षारक्षकांनी आता हा व्हॉट्सअप किंवा फेसबुक किंवा ह्या सगळ्या काय गोष्टीच्या माध्यमातून सोशल मीडियामध्ये येऊ नये का, त्याचं मत प्रकट त्यांनी करू नये का. जरूर करावं मित्रांनो, चांगली गोष्ट आहे. परंतु शिकण्यासारख्या बऱ्याचशाच गोष्टी आहेत. आपल्या यूट्यूबच्या माध्यमातून बरेचसेच आपल्याला शिकायला मिळतं. बरेचसेच तुम्हाला मेसेज आहे. तुमच्या मोबाईलमध्ये सुद्धा काय बिघड झाला असेल तर तो मोबाईल कोणता आहे आणि काय आहे त्याची डिटेल्स जर तुम्ही विचारलीत तर त्याचे संपूर्ण तुम्हाला सेटिंग्स काय असेल ते तुम्हाला यूट्यूबमध्ये माहिती मिळते. अधिक माहिती तुम्हाला यूट्यूबमध्ये मिळते. बऱ्याच ठिकाणी तुम्ही गुगलवरती सर्च केलं तर मिळते. मित्रांनो, मुलंसुद्धा आज शिक्षण जे घेत आहेत ते मोबाईलमध्येच शिक्षण घेत आहेत. त्यामुळे मोबाईल हा इंटरनेट आपल्या पूर्ण एकदम जवळीचा येऊन ठेपलेला आहे. म्हणूनच मित्रांनो, पुनश्च एक वेळ आपल्याला नम्र विनंती आहे, सुरक्षारक्षक मंडळाकडून आपल्याला नम्र विनंती आहे. कालच आपले सेक्रेटरी सचिव गौरवसाहेब यांनीसुद्धा सगळ्यांना विनंती केलेली आहे की हे काय फॉर्म भरायचा आहे तो व्यवस्थितरित्या फॉर्म भरा, कुठे चूक करू नका. आपण त्यांच्याकडून बरीचशी माहिती घेण्याचा प्रयत्न केला की साहेब ह्याच्यातून काय फायदे वगैरे, शासन त्याच्यामधून काय फायदे बेनिफिट्स वगैरे काय असेल तरी आपल्याला ते मिळतील. भविष्यात आपण चांगलाच म्हणजे ठेवूया माइंड थिंकिंग आपला की त्याच्यातून आपल्याला किंवा आपल्या कुटुंबाला चांगला काय तर फायदा होणार असेल. म्हणूनच ही काही माहिती आपल्याकडून घेतली जाते. माहिती आहे, परंतु आता ही
परत एक वेळ आपल्याला अपडेटेड माहिती ही शासनाकडे जाईल, अपडेटेड माहिती सर्व काही, आणि त्यामुळे त्याच्यातून आपल्याला काय बेनिफिट्स मिळेल का पाहूया. बेनिफिट्स आपल्याला कशा पद्धतीने मिळतील. जर अधिकची माहिती पाहिजे असेल तर सुरक्षा रक्षक मंडळामध्ये तुम्ही संपर्क साधा. आपला IT डिपार्टमेंट आहे त्यांच्याशी. नसेल तर आपला व्हॉट्सअप क्रमांक माझा आहे, त्या व्हॉट्सअप क्रमांकावरती तुम्ही संपर्क साधा. अधिकची माहिती तुम्हाला देऊया, परंतु चुकीचं काही गोष्टी करू नका. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. जाता जाता आपली काळजी घ्या. भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये. पुढील व्हिडिओमध्ये सुद्धा मित्रांनो मी काही चांगल्या गोष्टी आणि इतर विषयाच्या सुद्धा गोष्टी घेणार आहे, जेणेकरून त्याचेसुद्धा आपल्याला थोडंसं माहिती मिळाली पाहिजे. म्हणूनच मित्रांनो, जाता जाता काळजी घ्या. भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार.